नमस्कार मित्रांनो, दुष्काळ हा शब्द अगदी अंगावर काटा आणतो। सर्व परिस्थिती माणसाच्या हातात नसते, त्यामध्ये फक्त मार्ग तुम्ही काढू शकता। अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली आहे। काय आहे योजना, पात्रता व अटी अशा महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत। मागेल त्याला शेततळे या योजनेचा उद्देश आपण समजावून घेऊ। मागेल त्याला शेततळे ही कृषी विभागाची खूप महत्त्वाकांक्षी योजना असून 9 फेब्रुवारी 2016 रोजी ही योजना सुरू अर्थात मंजुरी मिळाली। महाराष्ट्र राज्यात 80% पेक्षा जास्त शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे। कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होते। शेतकऱ्यांना उत्पन्नाची गॅरंटी देणारी मागेल त्याला शेततळे ही योजना कोरडवाहू शेतीसाठी वरदान ठरत आहे। दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत करत आहे। पात्रता व अटी समजावून घेऊ। शेतकऱ्याच्या नावावर किमान 0.60 हेक्टर याचा अर्थ 1.5 एकर जमीन असावी। 2. अनुदान हे शेततळ्याच्या आकारानुसार आणि प्रकारानुसार दिले जाते। 3. शेततलावाचा आकार 15 बाय 15 मीटर पासून ते 34 बाय 34 मीटर पर्यंत असतो। 4. आकारमान जास्त घेतल्यावर मंजूर अनुदानापेक्षा लागणारे पैसे हे शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशामधून द्यावे लागतात। 5. शेततलावासाठी 75,000 रुपये अनुदान मिळते, त्यापेक्षा जास्त खर्च झाल्यास तो शेतकऱ्यांना स्वतः करावा लागतो। 6. शेतकऱ्यांनी यापूर्वी वैयक्तिक किंवा सामायिक शेततळे अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा। 7. शेततलावाचे काम पूर्ण झाल्यावर शेततलावाची नोंदणी ही 7/12 उतार्यावर करावी लागते। 8. शेततलावाची निगा किंवा काळजी राखणे ही जबाबदारी शेतकऱ्याची असते। किती अनुदान मिळते? मागेल त्याला शेततळे या योजनेत 14,433 पासून 75,000 रुपयापर्यंत अनुदान मिळते। मिळणारे अनुदान हे शेततळ्याच्या आकारावर आणि प्रकारावर अवलंबून असते। कागदपत्रे अर्थात लागणारी डॉक्युमेंट: 1. आधार कार्ड, 2. जमिनीचा 7/12 चा उतारा, 3. बँकेचे पासबुक, 4. मोबाईल नंबर। योजनेसाठी अर्ज कसा करावा हे समजावून घेऊ। मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो। अर्ज केल्यानंतर महाडीबीटी पोर्टल मार्फत लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येते व शेतकऱ्याच्या मोबाईलवर एक मेसेज येतो। लॉटरी लागल्यानंतर कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे, तसेच पूर्वसंमती घेणे, कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक अधिकारी यांच्याकडून जागा तपासणी करणे अगदी महत्त्वाचे आहे। ज्या ठिकाणी जागा दाखवली त्याच ठिकाणी शेततळ्याच्या मंजुरी मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत शेततळे पूर्ण करणे आवश्यक आहे। धन्यवाद मित्रांनो। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तसेच गाय गोठा या योजनेचा व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे, तो पण तुम्ही बघू शकता।